गोविंदराव वारजूकर कला वाणिज्य महाविद्यालय नागभीड येथील ऑनलाईन टीचिंग प्रोग्राम अंतर्गत या उपक्रमामध्ये मी प्राध्यापक भाग्यवंत लोणारे इतिहास विभागातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमच्या भेटीसाठी आलो आहे। तर आज आपण लॉर्ड कॉर्नवॉलिस याच्या अंतर्गत सुधारणा आपण पाहणार आहोत। त्याने जी स्थायी व्यवस्था भारतामध्ये आल्यानंतर केली त्याबाबत आपण माहिती घेऊ। तर तत्पूर्वी त्याचं पूर्वायुष्य कशा पद्धतीचं होतं त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। 31 डिसेंबर 1738मध्ये कॉर्नवॉलिस याचा जन्म झाला। इटन येथे त्याचे शिक्षण झाले। त्यानंतर सैन्यात त्याने नोकरी केली। पूर्वीपासून राजकारणाची आवड असलेला कॉर्नवॉलिस 1760मध्ये पार्लमेंटचा सदस्य म्हणून निवडून आला। 1773च्या अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात त्याने भाग घेतला होता। यॉर्कटाउनच्या लढाईत त्याचा पराभव झाला। त्याची आपल्या देशावर निष्ठा होती, तो प्रामाणिक होता, तो चारित्र्यवान होता, देशभक्त होता। त्यामुळे त्याला भारताचा गव्हर्नर जनरल होण्यासाठी 2 वेळा विचारण्यात आले, पण त्याने नम्रपणे नकार दिला। ब्रिटिश पंतप्रधान विल्यम पिट आणि कंपनीच्या नियामक मंडळाचा अध्यक्ष डंडास हे त्याचे मित्र होते। तसेच नियामक मंडळाचे अनेक डायरेक्टर्सही त्याचे चांगले मित्र होते। त्या सर्वांनी कॉर्नवॉलिसला गव्हर्नर जनरल पद स्वीकारण्यास आग्रह केला आणि नंतर त्या सर्वांचे ऐकून त्याने ते पद स्वीकारले। गव्हर्नर जनरल आणि ब्रिटिश सैन्याचा मुख्य सेनापती दोन्ही पदाचे अधिकार त्याला दिले गेले। तसेच गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलच्या बहुमतास डावलण्याचा अधिकारही त्याला मिळाला। याप्रमाणे सर्व सत्ताधीश म्हणून तो भारतात आला। कॉर्नवॉलिस एक उच्च दर्जाचा सेनापती बरोबरच धूर्त, मुत्सद्दी तसेच प्रामाणिक देखील होता। तो भ्रष्टाचार व लाचलुचपतीच्या विरोधात होता। तो कर्तव्यदक्ष होता। अनेक वर्षापासून कंपनीच्या कारभारात असलेले दोष त्याने दूर केले। 12 सप्टेंबर 1786 ते 28 ऑक्टोबर 1793 अशी त्याची 7 वर्षाची कारकीर्द आहे। कॉर्नवॉलिसच्या सुधारणा। तर कॉर्नवॉलिसने प्रशासन, न्याय, पोलीस, जमीन अशा विविध क्षेत्रात सुधारणा केल्या। त्या क्रमशः आपण पुढील प्रमाणे पाहू। तर पहिली सुधारणा व्यापार विषयक सुधारणा। कंपनीच्या कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी 1774मध्ये 11 सदस्यांची एक व्यापार समिती बोर्ड ऑफ ट्रेड स्थापन केली गेली होती। कंपनीसाठी लागणाऱ्या मालाच्या खरेदीचे ठेके भारतीयांना दिले ते बंद करून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिले जाऊ लागले। त्यामुळे कंपनीवर वाईट परिणाम झाला। भ्रष्टाचार वाढला। हा भ्रष्टाचार दूर करण्यासाठी कॉर्नवॉलिसने अनेक सुधारणा केल्या। कॉर्नवॉलिसने व्यापार समितीच्या सदस्यांची संख्या कमी करून 11 वरून 5 वर आणली। समितीवर गव्हर्नर जनरलचे नियंत्रण आणले। कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मालाच्या खरेदीचे ठेके देण्याची प्रथा त्याने बंद केली। कंपनीचे एजंट नेमून भारतीय व्यापाऱ्यांकडूनच कंपनीसाठी माल खरेदी करणे सुरू केले। या एजंटना फक्त कमिशन मिळत असे। भारतीय व्यापारी, विणकर यांच्या हिताचे संरक्षण कॉर्नवॉलिसने केले। पूर्वी कंपनीचे कर्मचारी वाटेल त्या भावात जुलूम जबरदस्तीने बाजार भावापेक्षा कमी किमतीने माल खरेदी करीत। यासाठी कॉर्नवॉलिसने एक नियम तयार करून व्यापारी व विणकरांना जेवढे ॲडव्हान्स म्हणजे बिदागी दिली जाते तेवढाच सौदा मानण्यात ते बांधील आहेत असं ठरवलं। यामुळे व्यापार वाढून कंपनीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली। त्यानंतर दुसरा आहे प्रशासकीय सुधारणा। कॉर्नवॉलिसने गव्हर्नर जनरल झाल्याबरोबर कंपनीच्या राज्यकारभारातील गोंधळ व कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा खाजगी व्यापार बंद केला। लाचलुचपतीला प्रतिबंध घातला। प्रशासन कार्यक्षम करण्यासाठी व प्रशासनाचा दर्जा उंचावण्यासाठी ब्रिटिशांचे हित लक्षात घेऊन कॉर्नवॉलिसने बऱ्याच सुधारणा केल्या। त्यापैकी काही प्रमुख सुधारणा पुढील प्रमाणे आहेत। कंपनीच्या नोकरीतील वशिलेबाजी त्याने बंद केली आणि योग्यतेनुसार नेमणुका करणे सुरू केले। कॉर्नवॉलिसने कंपनीच्या नोकऱ्यांचे युरोपीयकरण केले। त्याचा भारतीयांवर विश्वास नव्हता।
इंग्रज व्यक्तींनाच मोठ्या पदाच्या तर भारतीयांना लहान व कमी पगाराच्या नोकऱ्या दिल्या. कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढविला. त्यांनी लाच, नजराणे, बक्षिसे घेऊ नये, तसेच त्यांनी खाजगी व्यापार करू नये असे निर्बंध घालण्यात आले. भारतीय सैनिकांवरही कॉर्नवॉलिसचा विश्वास नव्हता. त्याने कंपनीच्या सैन्यातून भारतीय सैन्यांची संख्या कमी करून त्याऐवजी इंग्रज सैनिकांची भरती केली. त्यानंतर तिसरं, न्यायविषयक सुधारणा. बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता स्थापन होण्यापूर्वी न्यायदानाचे काम काझी करीत असे. हिंदू मुस्लिम यांच्या धर्मशास्त्रानुसार त्यांना न्याय दिला जाई. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता आल्याबरोबर येथे इंग्रज न्यायप्रणाली सुरू होऊ लागली. त्यामुळे कॉर्नवॉलिससमोर अनेक समस्यांपैकी ही एक समस्या होती. न्यायालयाचे अधिकार क्षेत्र, कायदा, न्यायाची अंमलबजावणी इत्यादी बाबत कॉर्नवॉलिसने एक योजना तयार केली. तिचे क्षेत्र सुरुवातीला कलकत्ता शहर आणि नंतर संपूर्ण बंगालसाठी ही योजना लागू केली गेली. कॉर्नवॉलिसने इसवी सन 1787, इसवी सन 1790 व इसवी सन 1794 या वर्षात न्याय खात्यामध्ये पुढील प्रमाणे सुधारणा केल्या. प्रत्येक जिल्ह्यावर इंग्रज कलेक्टर. प्रशासनाचा खर्च कमी करण्यासाठी कॉर्नवॉलिसने बंगालमधील जिल्ह्याची संख्या 36 वरून 24 वर आणली. प्रत्येक जिल्ह्यावर एक इंग्रज कलेक्टरची नेमणूक केली गेली. कलेक्टरला भूमिकर वसूल करणे, दिवाणी व फौजदारी खटल्यांचा न्यायनिवाडा करणे इत्यादी अधिकार सोपविले गेले. कलेक्टरकडे अधिकाराचे केंद्रीकरण झाल्याचे पाहून इसवी सन 1793 कलेक्टरकडील दिवाणी व फौजदारी अधिकार कॉर्नवॉलिसने काढून घेतले. दुसरी जी सुधारणा केली ती दिवाणी न्यायालयाला मर्यादा आणल्या. 1000पेक्षा जास्त किमतीच्या दाव्यांचा निर्णय दिवाणी न्यायालयात केला जाई. 5000पेक्षा जास्त रकमेच्या दाव्यांची सुनावणी इंग्लंडच्या प्रिव्ही काउन्सिलमध्ये केली जात असे. तिसरं, रजिस्ट्रार्सचे कामकाज. 200 रुपयापर्यंतच्या दाव्यांचा निर्णय देण्याचा अधिकार रजिस्ट्रारांना देण्यात आला. चौथं, कोर्टावरील नवाबाचे नियंत्रण रद्द केले. कॉर्नवॉलिसने फौजदारी कायद्यातही सुधारणा केल्या. सदर निजामत न्यायालय मुर्शिदाबादहून कलकत्ता येथे आणले. या न्यायालयावर नवाबाचे नियंत्रण होते ते त्याने रद्द केले. त्यानंतर फिरती न्यायालय स्थापन केली. कलकत्ता, ढाका, मुर्शिदाबाद व पटना येथे कॉर्नवॉलिसने प्रांतीय दर्जाची फिरती न्यायालये स्थापन केली. प्रत्येक न्यायालयात कंपनीचे 2 अधिकारी, त्यांना सल्ला देण्यासाठी व मदतीसाठी 2 भारतीय अधिकारी अशी व्यवस्था ठेवली गेली. ही न्यायालये आपापल्या क्षेत्रात दौरे काढून दिवाणी व फौजदारी खटल्यांचे निकाल लावीत. फिरत्या न्यायालयाने जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा दिली असेल तर त्या शिक्षांना निजामत न्यायालयाची मान्यता घ्यावी लागत असे. मान्यता मिळाल्यानंतरच शिक्षेची अंमलबजावणी होई. नंतरची सुधारणा जी केली ती योग्य व्यक्तीची न्यायाधीश म्हणून निवड. न्याय खात्यातील वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कॉर्नवॉलिसने न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ केली. विद्वान, चारित्र्यसंपन्न व निपक्षपाती व्यक्तींची न्यायाधीश म्हणून निवड करण्याचा त्याने नियम पाळला. त्याने कायदेसंहिता देखील बनवली. कॉर्नवॉलिसने अनेक प्रकारच्या कायद्यांचे संकलन करून त्याला लिखित स्वरूप दिले. तीच कॉर्नवॉलिसची कायदेसंहिता होय. या संहितेमुळे न्यायदानाचे काम सोपे झाले. नंतरची जी सुधारणा आहे ती स्वतंत्र दिवाणी न्यायालय त्याने स्थापन केलं. कॉर्नवॉलिसने प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र दिवाणी न्यायालय स्थापन केले. दिवाणी अधिकाराबरोबरच जमीन महसूल विषयक दावे चालविण्याचा अधिकार या न्यायालयांना देण्यात आला. या न्यायालयाच्या न्यायाधीशपदी फक्त इंग्रज व्यक्तीचीच नेमणूक होत असे. अशा प्रकारे न्यायविषयक सुधारणा केल्या. शासन विभाग व न्याय विभाग यांना वेगळे करण्याचे महत्त्वाचे कार्य कॉर्नवॉलिसने केले. त्याच्यानंतरची सुधारणा म्हणजे पोलीस बंदोबस्त. पूर्वी जमीनदारांना महत्त्वाचे स्थान होते
आपल्या क्षेत्रात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचे कार्य जमीनदाराकडेच होते. कॉर्नवॉलिसने जिल्ह्याचे लहान लहान भाग करून प्रत्येक भागावर एक दरोगा म्हणजेच इन्स्पेक्टर नेमला. त्याच्याकडे शांतता ठेवण्याचे व गुन्ह्याचा शोध घेण्याचे कार्य सोपविले. या पदावरही इंग्रजांचीच नेमणूक केली गेली. याप्रमाणे जमीनदारांना या कामातून कॉर्नवॉलिसने मुक्त केले. पाचवी जी सुधारणा आहे आणि महत्त्वाची जी परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाते, त्यावर प्रश्न विचारला जातो, ती म्हणजे कायमधारा पद्धती. कायमधारा पद्धतीची आपण पार्श्वभूमी पाहू की कायमधारा पद्धती त्याने का लागू केली किंवा अशी योजना किंवा पद्धती आणण्यामागे त्याचा काय उद्देश होता. तर अलाहाबादच्या तहानुसार बंगाल, बिहार व ओरिसा या प्रांताचे दिवाणी अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला मिळाले. रॉबर्ट क्लाईव्हने याच कामासाठी नायब दिवाणाच्या नेमणुका केल्या होत्या. वॉरेन हेस्टिंग्ज सत्तेवर आल्यानंतर त्याने क्लाईव्हची दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली. न्यायदान व कर वसुलीचे अधिकार कंपनीकडे घेतले. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कलेक्टरची नेमणूक केली. वॉरेन हेस्टिंग्जने बंगालमध्ये महसूल व्यवस्थेमध्ये बदल केले. महसूल गोळा करण्याचा ठेका जाहीर लिलावाद्वारे देण्याची पद्धत सुरू केली. सर्वात जास्त बोली लावणाऱ्याकडे जमीन 5 वर्षासाठी देण्यात येत असे. नंतर हा कालावधी 1 वर्ष करण्यात आला. महसूल खात्यावर देखरेख करण्यासाठी महसूल मंडळाची बोर्ड ऑफ रेव्हेन्यू ची स्थापना केली गेली. कॉर्नवॉलिस गव्हर्नर जनरल म्हणून भारतात येण्यापूर्वी अशा प्रकारची महसूल व्यवस्था बंगालमध्ये होती. त्याने आल्यानंतर महसूल व्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केली आणि तीच कायमधारा पद्धती होय. त्यावेळी सर्वांना सोयीची होईल अशा कायमच्या व्यवस्थेची आवश्यकता होती. जमीन कसण्यासंबंधी तसेच साऱ्यासंबंधी बरेच काही प्रश्न होते. हे प्रश्न सुटले नाहीत तर त्याचा परिणाम कंपनीवर होईल, कंपनीचे उत्पन्न बुडेल, तसेच शेतकरीही उपाशी मरतील. ही वाईट स्थिती कॉर्नवॉलिसला दिसली. तसेच इसवी सन 1784च्या पीट इंडिया ॲक्टमध्ये जमिनीसंबंधी स्थायी नियम करण्याची अट घातली गेली होती. यासंबंधी निश्चित अशा सूचनाही कॉर्नवॉलिसला दिल्या गेल्या. कॉर्नवॉलिसला जमीन महसुलासंबंधी अनुभव नव्हता, म्हणून त्याने सर जॉन शोअर, जोनाथन डंकन व चार्ल्स ग्रँड यांच्या मदतीने काम सुरू केले. कॉर्नवॉलिस हा स्वतः उच्चकुलीन आणि सरदार असल्याने जमीनदाराकडेच त्याचा कल होता. करार कुणाशी करावा याबाबत कॉर्नवॉलिस आणि सर जॉन शोअर यांच्यात मतभेद होते. कॉर्नवॉलिस जमीनदार तर सर जॉन शोअर शेतकऱ्याच्या बाजूने होते. तसेच जमीन महसूल कायम स्वरूपाचा असावा असे कॉर्नवॉलिसला वाटत होते, तर हा महसूल 10 वर्षासाठी असावा अशी शोअरची इच्छा होती. शोअरच्या काही सूचना मान्य करून ही योजना मंडळाला पाठविण्यात आली. इंग्लंडचे पंतप्रधान विल्यम पीट व बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष डंडास यांनी कॉर्नवॉलिसच्या या योजनेला मान्यता दिली. 22 मार्च 1793 रोजी बंगाल व बिहारसाठी ती लागू करण्यात आली. या कायमधारा पद्धतीचे स्वरूप कशा प्रकारचे होते, तर जमीनदाराशी करार केला गेला. सरकारने जमीनदाराशी करार केला. जमीनदारांना जमिनीची मालकी देण्यात आली. ते शेतकऱ्यांकडून सारा वसूल करून ठरलेला सारा सरकारला देत आणि उरलेले उत्पन्न आपल्याकडे ठेवीत. नेहमीसाठी सारा निश्चित करण्यात आला. तो कमी किंवा जास्त करण्याचा हक्क शेतकऱ्याला नव्हता. शेतीचे नुकसान झाले, उत्पन्न कमी आले, कुळांनी वसुली दिली नाही, तरी जमीनदारांना मात्र हा सारा ठराविक वेळी भरावाच लागत होता. पूर्वी जमीन विकण्यासाठी जमीनदारांना सरकारची परवानगी घ्यावी लागत असे. आता तेच जमिनीचे मालक झाल्याने सरकारी परवानगीची गरज उरली नाही. जमीनदार व जमिनीच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारकडे आले. जमीनदारांनी वेळेवर सारा भरला नाही तर त्यांचे जमीनदाराचे हक्क समाप्त करण्याचा अधिकार सरकारकडे होता. जमीनदारांनी सरकारकडे भरण्याचा सारा निश्चित केला. त्याप्रमाणे कुळांनी जमीनदाराकडे भरण्याचा सारा देखील निश्चित करण्यात आला. सारा वाढवायचा असल्यास जमीनदारांना सरकारकडून तशी परवानगी घेण्याचे बंधन होते.
तर अशा प्रकारचं स्वरूप या कायमधारा पद्धतीचं होतं. आता या पद्धतीतील गुणदोष आपण पाहू. कायमधारा पद्धतीतील गुणदोष, त्यापैकी गुण: जमीनदारांची सामाजिक प्रतिष्ठा वाढली. या पद्धतीमुळे जमीनदार जमिनीचे मालक झाले. कुळांकडून शेतसाऱ्याच्या रूपाने त्यांना उत्पन्न मिळू लागले. ठरलेले उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा करून उरलेले उत्पन्न त्यांना उपभोगायला मिळत असे. त्यामुळे त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढली. जमीनदार वर्ग श्रीमंत बनला. जमीनदारांनी जास्तीत जास्त जमिनी लागवडीखाली आणल्या. सरकारी साऱ्याची आणि वसूल करायच्या साऱ्याची रक्कम निश्चित झाल्याने शेतसारा भरून उरलेली रक्कम जमीनदाराकडे राहत असल्याने जमीनदार वर्ग श्रीमंत झाला. जमीनदार वर्गात विश्वास निर्माण झाला. वसुलीची रक्कम निश्चित झाल्याने जमीनदारांमध्ये सरकारविषयी विश्वास निर्माण झाला. जमिनीच्या किमती वाढल्या. शेतीमध्ये जास्तीचं पीक निघू लागले. शेतीची भरभराट झाली. त्याचा परिणाम शेतीच्या किमतीवर झाला. व्यापार व्यवसायात वाढ झाली. शेतीच्या भरभराटीचा परिणाम बंगालमधील व्यापारावर झाला. श्रीमंत झालेला जमीनदार वर्ग व्यापारात भाग घेऊ लागला. त्यामुळे व्यापार व्यवसायात वाढ झाली. या पद्धतीचा बंगालच्या अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम झाला. कायमधारा पद्धतीमुळे शेतीचे उत्पन्न वाढले. जमीनदार श्रीमंत बनले. सरकारलाही शेतसाऱ्याच्या रूपाने निश्चित पैसा मिळू लागला. त्यामुळे मंदावलेली बंगालची अर्थव्यवस्था सावरली गेली. या पद्धतीमुळे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणं सुलभ झालं. कायमधारा पद्धतीमुळे जमीन महसुलाच्या रूपात कंपनीला निश्चित स्वरूपाची रक्कम मिळू लागल्याने सरकारला अंदाजपत्रक तयार करणे सोपे झाले. साऱ्याविषयी उदार धोरणामुळे कंपनीची लोकप्रियता वाढली. कंपनीचा नोकरवर्ग या पद्धतीमुळे मुक्त झाला. जमीन महसुलाच्या बंदोबस्तात कंपनी अडकली होती. कॉर्नवॉलिसच्या या योजनेमुळे जमीनदारावर ही जबाबदारी सोपविल्याने बंदोबस्ताच्या कामातून कंपनीचा नोकरवर्ग मुक्त झाला. त्यांना अन्य कामाकडे लावणे शक्य झाले. आणखी एक गुण की एक विश्वासपात्र व राजनिष्ठ वर्ग निर्माण झाला. या पद्धतीमुळे जमीनदार श्रीमंत झाला. त्यांचा सरकारवरील विश्वास वाढला. तो सरकारशी एकनिष्ठ बनला. दरोडेखोरांचा बंदोबस्त, दंगे, उठाव, क्रांती इत्यादी कार्यात हा जमीनदार वर्ग सरकारला मदत करू लागला. असा विश्वासपात्र राजनिष्ठ वर्ग निर्माण होण्यास कायमधारा पद्धती कारणीभूत ठरली. या पद्धतीचे काही दोष देखील आहेत. खोटे आकडे व माहितीवर आधारलेली ही व्यवस्था. कायमधारा पद्धतीत अनेक दोष होते. त्यापैकी पहिला दोष म्हणजे जमिनीचे मोजमाप, निरीक्षण, उत्पादन क्षमता इत्यादीबाबत खरी माहिती कंपनीला मिळाली नाही. तसेच जमीनदाराकडे असलेल्या जमिनी, कोणे, ओसाड जमिनी इत्यादी संबंधी ही माहिती कंपनीला नव्हती. म्हणून ही पद्धती खोटे आकडे व माहितीवर आधारलेली होती. यामुळे जमीनदाराचा फायदा झाला. उत्पन्न कमी ठरविले गेले. त्यामुळे कंपनीचा मात्र आर्थिकदृष्ट्या तोटाच झाला. जमीनदार वर्ग भोगविलासी व चैनी बनला. या पद्धतीमुळे जमीनदाराचे उत्पन्न वाढून तो श्रीमंत बनला. पैसा व उत्पन्न वाढल्याने तो चैन आणि भोगविलासात दंग झाला. प्रसंगी कंपनीला द्यावयाची रक्कमही वेळेवर न दिल्याने अनेकांना आपल्या जमिनी विकाव्या लागल्या. जमीनदारांकडे जमिनी असल्या तरी ते स्वतः जमीन कसत नसत. ते कुणांना जमिनी कसायला देत. त्यांच्याकडून सारा वसूल करीत. नंतर जमीनदार शहरात विलासात राहू लागले. शेतीचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी दिवाण नेमले. त्यांना जमिनीसंबंधी काही देणे घेणे नव्हते. त्याचा परिणाम शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागले. कुळांचे नुकसान व अत्याचार. जमीन कसणारी कुळे जमीनदारावर अवलंबून होती. जमीनदार त्यांच्याकडून ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त वसुली करीत. त्यासाठी त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती केली जात असे. त्यामुळे या पद्धतीने कुळांचे अपरिमित नुकसान झाले. नंतरचा दोष आहे की जमीनदार जमिनीचे मालक बनले. जमीनदार जमिनीचे मालक बनल्याने शेतकऱ्यांचे जमिनीवरील मालकी हक्क संपले.
खऱ्या अर्थाने ते जमीन कसत होते व तेच जमिनीचे मालक होते. शेतकऱ्यांचे शोषण व अन्याय. कायमधारा पद्धतीत शेतकऱ्यांच्या अधिकार संरक्षणाची काहीच व्यवस्था नव्हती. जमीनदार वर्ग कराच्या पावत्या देत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना न्यायालयात दादही मागता येत नव्हते आणि अशा प्रकारे या शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार होत होते. त्यांचं शोषण केलं जात होतं. कायमधारा पद्धतीचे मूल्यमापन. कायमधारा पद्धती आणण्यामागे आपली सोय हा ब्रिटिशांचा उद्देश होता. जमीनदार किंवा शेतकरी यांचा फारसा विचार केला नाही. ब्रिटिशांचा प्रदेश दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासन कार्यासाठी कर्मचारी वर्ग अपुरा पडत होता. त्यामुळे या पद्धतीचा ब्रिटिशांना फायदा झाला. या पद्धतीत जमीनदार वर्ग त्याच्या पाठीशी उभा राहिला, तरी गरीब शेतकऱ्यांची पिळवणूक झाली. ही पद्धत बंगालपुरतीच मर्यादित होती. रमेशचंद्र दत्त यांच्या मते कायमधारा पद्धती म्हणजे ब्रिटिशांची भारतात केलेल्या कार्यांपैकी सर्वात अधिक बुद्धिमत्तेचे प्रतीक होय. होम्स या व्यवस्थेसंबंधी म्हणतात, ही पद्धती म्हणजे भयंकर चूक होती. शेतकऱ्यांना काहीच फायदा घेता आला नाही. पी रॉबर्ट्स यांच्या मते ही व्यवस्था आणखी 10-12 वर्ष स्थगित केली असती तर या अवधीत भूमी क्षमतेची निश्चिती झाली असती. तर अशी ही कायमधारा पद्धती आणि कॉर्नवॉलिस या पद्धतीसाठीच ओळखला जातो. एक महत्त्वाची सुधारणा म्हणून या योजनेकडे, या पद्धतीकडे पाहिलं जातं. कॉर्नवॉलिसच्या कारकिर्दीचे मूल्यमापन. कॉर्नवॉलिसची कारकीर्द ही 7 वर्षाची होती. त्याने आपल्या कारकिर्दीत राज्यव्यवस्थेत विविध सुधारणा केल्या. सर जॉन शुअर व सर विलियम जोन्स यांच्या मदतीने मुलकी व्यवस्थेत व न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या. कंपनीच्या संचालकांचा आणि ब्रिटिश मंत्रिमंडळाचा कॉर्नवॉलिसला पाठिंबा होता. त्यामुळे वॉरेन हेस्टिंग्जसारख्या त्याला अडचणी आल्या नाहीत. कॉर्नवॉलिसची नीतिमत्ता उच्च दर्जाची होती. तो अत्यंत प्रामाणिक होता, तसेच निष्ठावान व कर्तव्यदक्षही होता. त्याने कंपनीच्या नौकर वर्गातील भ्रष्टाचाराला पायबंद घातला. लाचलुचपत बंद केली. तो उत्तम दर्जाच्या सेनापतीसोबतच उत्तम शासन सुधारक म्हणूनही भारतात त्याची प्रसिद्धी आहे. आज जिला आपण इंग्रजांची नौकरशाही म्हणतो, ती कॉर्नवॉलिसने स्थापन केली. शासन, व्यापार, न्याय, लष्करी सेवा या संबंधीचा त्याचा दृष्टिकोन अत्यंत चांगला होता. त्याचे कार्यही प्रशंसनीय असेच आहे. त्याने कायमधारा पद्धती सुरू केली. सरकारी उच्च पदावर जाणीवपूर्वक भारतीयांना घेतले नाही. यामागे कंपनी व इंग्रज सत्तेच्या हिताचा त्याने विचार केला. इंग्रजी सत्ता पक्की रोवण्याच्या इराद्यानेच त्याला पाठविले गेले होते. भारतीयांच्या हितापेक्षा इंग्रज हिताचा, त्यांच्या सत्तेला त्याने जास्त महत्त्व दिले. हे एक इंग्रज गव्हर्नर जनरल म्हणून योग्यच होते. रियासतकार सरदेसाई कॉर्नवॉलिस संबंधी लिहितात, स्वतः कॉर्नवॉलिस कितीही सचोटीचा व प्रामाणिक कार्यकर्ता असला तरी हिंदी राष्ट्राशी त्याचा पूर्वपरिचय बिलकुल नव्हता. या राष्ट्राबद्दल किंचितही माहिती त्याला नव्हती. वॉरेन हेस्टिंग्जने तशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तसा कॉर्नवॉलिसने मुळीच केला नाही. सुव्यवस्था झाली, पण इंग्रजी कारभाराची, त्यात हिंदी हिताची दृष्टी जागृत नव्हती. भारतावर इंग्रजांची सत्ता होती. ते जेते होते, जे ते आपल्याच सत्तेचा विचार करतात. आपली सत्ता दृढ आणि बलवान बनविण्याचा प्रयत्न करतात. पराभूत राष्ट्रात त्यांनी सुधारणा कराव्यात असे त्यांच्यावर बंधन नसते. त्यामुळे त्याने भारतीयांच्या हितापेक्षा कंपनी आणि इंग्रजी हिताला जास्त महत्त्व दिले. तसेच तो दूरदृष्टीचा नव्हता असे देखील म्हणता येत नाही. तो दूरदृष्टीचा होता, म्हणूनच त्याने भारतीयांना उच्च पदाच्या नोकऱ्यावर घेतले नाही. या सर्व विवेचनावरून त्याची योग्यता आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारची कारकीर्द लॉर्ड कॉर्नवॉलिसची होती, एक गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये. यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेला आहे. मागच्या परीक्षेत देखील लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या कायमधारा पद्धतीचे स्वरूप स्पष्ट करून तिचे गुणदोष लिहा अशा प्रकारचा 16 मार्कासाठी प्रश्न विचारला गेला आहे. म्हणून परीक्षेच्या दृष्टीने देखील हा टॉपिक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.